दुबईला जायचं असेल ना, तुमचा तिकीट, विजा, हॉटेल सर्व काही बुक झालंय, पण एक छोटीशी गोष्ट तुमचा प्रवास पूर्ण खराब करू शकते, ते म्हणजे इंटरनेट. सो मित्रांनो, बुर्ज खलिफाच्या 125 फ्लोअरवर किंवा डेझर्ट सफारी मध्ये नेट फास्ट हवं नाही का? मित्रांनो, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या दुबईच्या शॉर्ट ट्रिप साठी कुठलं सिम कार्ड बेस्ट असणार आहे. तुमचा प्रवास युएई मध्ये 3 ते 7 दिवस असेल तर कुठलं सिम कार्ड वापरावं ते जाणून घेऊया. दुबईमध्ये 3 नेटवर्क कंपनीज आहेत, एतिसलात, डू आणि वर्जिन मोबाईल. सो मित्रांनो, तुम्हाला दुबई एअरपोर्टवर उतरल्यावर इमिग्रेशन झाल्यानंतर टुरिस्ट सिम कार्ड मिळतं, जे 10 GB चं असतं आणि 24 आवर्स तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्ही जर डेटा हंग्री असाल, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला रील्स अपलोड करायच्या आहेत किंवा तुम्ही जास्तीत जास्त लाईव्ह येणार असाल, तर तुमच्यासाठी वर्जिन मोबाईल सिम कार्ड बेस्ट आहे. तुम्ही जर बजेट फ्रेंडली पॅकेज बघत असाल तर डू सिम कार्डचा वापर करा. तुम्ही टूरवर असतानाही तुम्हाला बिझनेस कॉल्स घ्यायचे असतील आणि डेटाही वापरायचा असेल तर एतिसलातचं नेटवर्क बेस्ट आहे तुमच्यासाठी. युएई मध्ये एअरपोर्टवर, मेट्रो स्टेशनवर, मॉलवर आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वायफाय फ्री मिळतं, त्यामुळे आपला डेटा सांभाळून वापरा. माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.